महाराष्ट्र आहे का बिहार आहे? जर सरकारला स्वतःच्या कामाची प्रतिमा समोर आणायची असेल तर या बाजारबुणग्यांवर, या उल्लू मशालांवर अंकुश आणावा लागेल. ते सत्ता करण्याच्या लायकीचे आहेत का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आणि त्यांनी सांगितलं की हो, या संबंधित उपहारगृहाचा परवाना माझ्या पत्नीच्या नावे आहे. पण तिथे डान्स बार चालत नव्हता, तिथे फक्त बार चालत होता. महाराष्ट्रातल्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांच्या पत्नीच्या नावानी बार तरी असावा का? एखादा कृषी खातं हाताळणारा नेता जर रमी खेळताना सापडत असेल तर त्या राज्यातल्या जनतेने काय मानायचं? राज्य भिकारी होतंय असं सत्ताधारी पक्षातलाच एक जबाबदार मंत्री म्हणत असेल तर त्या सरकारला अर्थ काय आहे असा प्रश्न जनतेच्या मनात निश्चितपणे उपस्थित होऊ शकतोय. महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही दिवसात विचित्र पद्धतीनं वेगळ्याच वातावरणांनी जात आहे. याला जबाबदार कोणाला धरायचं? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी जनता अत्यंत ताकदीनं उभी आहे. देवेंद्र फडणवीस यांना सलग 3 निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिलेला आहे. एकदा ते तरी मुख्यमंत्री झाले नाहीत, पण दुसऱ्यांदा ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. यावेळेला सत्ताधारी महायुतीला मिळालेलं पाठबळ हे पाशवी म्हटलं जातं आहे, इतकं मोठं आहे. फडणवीस हे राज्याच्या भविष्याचा उत्तम प्रकारे विचार करू शकणारे नेते आहेत, पण तरीही महाराष्ट्र अस्वस्थ आहे. खरं तर देशाच्या पातळीवर स्वतःच्या कामाची छाप पाडणारा आणि चर्चेत असलेला कर्णधार असेल तर महाराष्ट्रात चर्चा व्हायला हवी ती प्रगतीची, महाराष्ट्रात चर्चा व्हायला हवी ती विकासाच्या कामांची. महाराष्ट्रानं वेध घ्यायला हवा तो $1 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याचा. पण तसं काही होताना दिसत नाही. तसं आता का होताना दिसत नाही हा जनतेच्या मनातला खरा प्रश्न आहे. पब्लिक पुराणमध्ये मी मृणालिनी नानिवडेकर या चिंतेसह आपल्याला भेटायला आलेली आहे. आता पब्लिकला काय समजून घ्यायचं आहे? तर पब्लिकला समजून घ्यायचं आहे की आम्ही अत्यंत विश्वासाने तुम्हाला मतदान केल्यानंतरही राज्यात ही अस्वस्थता का? राज्यातले सत्ताधारी आमदार किंबहुना राज्यातले मंत्री हे वेगवेगळ्या वादांमध्ये घोळलेले का दिसत आहेत? विधिमंडळाचं अधिवेशन मागच्या आठवड्यात आटोपलं. खरं तर हे अधिवेशन तसं सत्ताधाऱ्यांना सोपं होतं. महाराष्ट्राचे सध्याचे कर्णधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीनं सगळ्या प्रश्नांना उत्तरं देत होते, सभागृहाच्या कामकाजात भाग घेत होते. 3 आठवड्यातल्या अधिवेशनात जवळपास पहिले सगळे दिवस हे सत्ताधाऱ्यांचे होते. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत पैसा फारसा नाही, त्यामुळे नव्या घोषणा करणं शक्यही नाही. पण जे काय राज्यामध्ये चालू आहे त्याबद्दल काहीतरी पुढे जाऊन निश्चित भलं होणार आहे, मोठी गुंतवणूक होणार आहे, गुंतवणुकीतून रोजगार निर्माण होणार आहेत, याबद्दल आशादायी चित्र सभागृहात निर्माण होत होतं. सध्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रश्न कुठला असेल तर तो रोजगाराचा आहे. हा प्रश्न खरं तर जगाचा प्रश्न आहे. आपण महाराष्ट्रापुरतं बोलतो, इथे हा प्रश्न अत्यंत तीव्र आहे. नोकर भरती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरू करणार आहेत असा दिलासाही या सभागृहातल्या कामकाजांनी दिला होता. पण शेवटचे 3-4 दिवस असं काही घडत गेलं की सत्ताधारी जे आहेत त्यांना आपण सत्ता का सोपवली, ते सत्ता करण्याच्या लायकीचे आहेत का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला. काय प्रश्न होते हे? तर एका राज्यमंत्र्याच्या आईच्या नावाने चालणाऱ्या बारमध्ये अवैध धंदे चालतायत हा आरोप केला गेला. खरं तर गृह खातं सांभाळणाऱ्या योगेश कदम यांच्या नावानी असा आरोप होणं हे अतिशय दुर्दैवी होतं. योगेश कदम अधिवेशनात अत्यंत समर्थपणे गृह खातं सांभाळत होते, किंबहुना कारभाराची जाण असलेले राज्यमंत्री
अशी त्यांची ओळखही झाली होती. पण अशा वेळेला त्यांच्या काकांचे मित्र आणि त्यांच्या वडिलांचे विरोधक शिवसेनेचे अनिल परब यांनी अगदी शेवटच्या दिवसांमध्ये एक अतिशय मोठं ब्रह्मास्त्र हातातनं काढलं आणि त्यांनी पुराव्यानिशी या संबंधित उपहारगृहामध्ये कोणकोणत्या दिवशी धाडी पडल्या, तिथे काय काय दिलं जातं, मद्यपरवाने असताना देखील कोणती गोष्ट तिथे वितरित केली जाते, तिथे डान्स बार चालतो, असे अनेक आरोप केले. या आरोपासंबंधींची सीडी ते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री या नात्याने सोपवणारही आहेत. पाठोपाठ योगेश कदम यांचे राजकारणातले अत्यंत प्रसिद्ध असलेले वडील रामदास कदम, जे माजी मंत्री होते आणि वेळोवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याची विधानं सरसावून करत असतात, ते या वादात उतरले आणि त्यांनी सांगितलं की हो, या संबंधित उपहारगृहाचा परवाना माझ्या पत्नीच्या नावे आहे, पण तिथे डान्स बार चालत नव्हता, तिथे फक्त बार चालत होता. आता महाराष्ट्रातल्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांच्या पत्नीच्या नावानी बार तरी असावा का, असा जनतेच्या मनात येणारा प्रश्न आहे. दारूबंदीची घोषणा प्रत्यक्षात येणं शक्य नसतं. ती गुजरातमध्ये जिथे लागू केली आहे तिथे देखील या बंदीची स्थिती काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल न बोललेलं बरं आहे. महाराष्ट्रातल्या 2 जिल्ह्यांमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर दारूबंदीचा निर्णय राबवलाही गेला आहे. खरं पाहता शासनाला मद्यविक्रीतून मोठा महसूल जरी मिळत असला तरी सामान्य जनतेला दारू विक्रीच्या गोष्टी काही आवडत नाहीत. त्यामुळे ज्यांना राजकारणात पुढे जायचं आहे अशा कोणत्याही नेत्यांनी मद्यविक्रीचा परवाना, मद्यविक्री करणारं हॉटेल हे स्वतःच्या नावावर ठेवू नये, असा एक सार्वजनिक शुचितेचा नियम आहे. हा नियम का पाळला गेला नाही? रामदास कदम यांच्या पत्नीचं नाव समोर आलेलं आहे. होऊ शकतं की यातल्या अनेक राजकारण्यांच्या नावानी बारचे परवाने आहेत. काही हुशार असतील तर त्यांनी ते आपल्या समर्थकांना, नातेवाईकांना, दूरच्या नातेवाईकांना मिळवून दिलेले आहेत. पण अशा पद्धतीचे दारूचे परवाने असणं हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना कसं काय चालतंय, असा एक विषय आहे. योगेश कदम हे अत्यंत उमदे तरुण आहेत, भविष्य असलेले नेते आहेत, खात्यावर पकड मिळवू पाहत आहेत, मतदारसंघावर पकड आहे. त्यांनी मला असं वाटतं आपल्या आईच्या नावाने असलेलं हे लायसन्स ताबडतोब परत करून टाकावं, त्यामुळे त्यांची प्रतिमा चांगली होऊ शकेल. हा अर्थात झाला एका राज्यमंत्र्याचा विषय. दुसरे अतिशय महत्त्वाचं खातं हाताळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, जे वेळोवेळी भलतीच उत्तरं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देत असतात, ते चक्क रमी खेळताना सभागृहात सापडलेले आहेत. आता सभागृहात सापडले आहेत याचा अर्थ काय, तर ते रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकला गेला आहे. हा व्हिडिओ टाकायचं श्रेय त्यांच्याच पक्षाचे प्रतिस्पर्धी पक्ष असलेले रोहित पवार या तरुण नेत्यांनी केलेला आहे. हा व्हिडिओ कोणीतरी शेजारीच बसलेल्या आमदारांनी काढला असावा, अशी एक चर्चा आहे. आता नव्याने अशी माहिती आली आहे की नाही, अंतर लक्षात घेता तो गॅलरीतून काढला गेला आहे. कुठनंही काढला गेलेला असो, खरं तर सभागृह सुरू असताना एका मंत्र्यांनी मोबाईल वापरणं, हाताळणं हे संकेतात बसतंय का याचा विचार करायची वेळ आहे. समजा संकेतात बसतही असेल नसेल तरी आपण आपल्या स्क्रीनवर नेमकं काय पाहतो? लोकशाहीच्या मंदिर असलेल्या विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये जी मारामारी झाली त्याची पुरेशी चर्चा चालू असतानाच एखादा कृषी खातं हाताळणारा नेता जर रमी खेळताना सापडत असेल तर त्या राज्यातल्या जनतेने काय मानायचं? माणिकराव कोकाटेंनी स्पष्टीकरण करून टाकलं की नाही, मी रमी खेळत नव्हतो, मी फक्त विधानसभेत बसलो होतो, विधान परिषदेचं कामकाज बघण्यासाठी मी मोबाईल चालू केला, त्यावेळेला आलेली ती एक कमर्शियल जाहिरात होती. आता यात तपशिलात जर गेलं तर खरं तर बुडत्याचा पाय स्वतःच खोलात टाकायची काळजी माणिकराव कोकाटे पूर्णपणे घेत आहेत. दुसऱ्या दिवशी माणिकराव कोकाटे यांनी हे विधान मागे टाकत भिकारी आहे महाराष्ट्र शासन
असंही बोलून टाकलं. लेक लाडकी, बहीण लाडकी अशासारख्या कल्याणकारी योजना राज्याच्या तिजोरीवर ताण निर्माण करतात हे माहिती आहे, पण त्यामुळे राज्य भिकारी होतंय असं सत्ताधारी पक्षातलाच एक जबाबदार मंत्री म्हणत असेल तर त्या सरकारला अर्थ काय आहे असा प्रश्न जनतेच्या मनात निश्चितपणे उपस्थित होऊ शकतो आहे. कोकाटे यांनी वेळोवेळी वेगवेगळी विधानं केली असल्यामुळे आता दबाव येतोय तो त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा याबद्दल. शेतकऱ्यांच्या आर्थिक अवस्थेला दूषणं देणारे आणि त्याची रेवडी उडवणारे मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे याआधीच प्रसिद्ध झाले होते. काय वाटेल ती विधानं करत होते. या माणिकराव कोकाटेंना आता त्यांच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार चाप बसवू शकतात का, हा एक नवा प्रश्न या अधिवेशनातून महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे. एकीकडे रमी खेळायची, दुसरीकडे शेतकऱ्यांची मजा उडवायची, गांभीर्याने घ्यायचं नाही, तिसरीकडे सरकार भिकारी आहे असं बोलून टाकायचं. असे मंत्री सरकारची प्रतिमा उजळ करणार आहेत, जनतेच्या हिताचे निर्णय घेणार आहेत की सरकारला अडचणीत आणणार आहेत. सध्या शिवसेने शिंदे गटाचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री यांच्यात एक सुप्त ताण निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना निधी दिला गेला नाही नगरविकास खात्याकडून अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकच काढलेलं आहे की नगरविकासचे जे काही निर्णय असतील ते त्यांच्यापर्यंत आले पाहिजे. हे पत्रक जर खरोखर काढलं असेल तर अंतर्गत द्वंद्व या महायुती सरकारमध्ये सुरू आहे असं दिसतंय. मग कुठेतरी याच शिंदेंच्या अत्यंत जवळच्या नेत्यांमध्ये गणले जाणारे संजय शिरसाट यांना कुठेतरी नोटीस मिळणं, मला आयकराची नोटीस आली आहे तर काही बिघडलं नाही, अजून एका बड्या नेत्याला आली होती असं त्यांनी सांगणं, हा सगळा प्रकार सरकारची प्रतिमा काहीशी मलिन करणार आहे. यातच भरीस भर म्हणून सत्ताधारी पक्षाला समर्थन देणाऱ्या एका आमदाराच्या नातेवाईकांनी कला केंद्रात गोळीबार केला आणि ते सत्य बाहेरच येऊ दिलं नाही अशाही प्रकारची माहिती समोर आलेली आहे. जिथे सत्ताधारी पूर्णपणे आपला अजेंडा राबवून काहीतरी करू शकत होते जनतेच्या भल्याचं, तिथे अगदी वेगळेच प्रश्न समोर आलेले आहेत. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्र खरोखरच असाच आहे का? महाराष्ट्रातले नेते दबंग आहेत, महाराष्ट्रातले नेते कायदा हाती घेणारे आहेत, महाराष्ट्रातले नेते वाईट आहेत, ते वाटेल ते करतात, अशी प्रतिमा जी निर्माण झालेली आहे ते खरंच महाराष्ट्राचं वास्तव आहे का? काही वर्ष मागे जाऊन विचार करावा लागेल. महाराष्ट्रात छोट्या स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या दादांची एक टोळी तयार झालेली आहे. हे दादा म्हणजे काही प्रचलित राजकारणातले मंत्री नाहीत, उगाच कोणी गैरसमज करून घेऊ नये. हे दादा म्हणजे कायदा हातात घेऊन लोकांना न्याय मिळवून देऊ शकतात असा आव असलेले, अशी हवा निर्माण करणारे स्थानिक नेते आहेत. हे नेते कोणी ऐकलं नाही तर त्याच्या कानाखाली वाजवतात, कोणाला तरी तुला सरळ करू सांगतात, कोणावर तरी अंगावर ट्रक नेण्याची भाषा वापरतात. महाराष्ट्रातल्या जनतेला खरोखरच असं नेतृत्व हवं आहे का? पूर्वी 80च्या दशकांमध्ये अशा प्रकारच्या सिनेमाच्या कहाण्या फार लोकप्रिय व्हायच्या. कायदा हातात घेऊन लोकांना कसं सरळ केलं जातंय वगैरे सांगितलं जायचं. आज महाराष्ट्राचं चित्र असंच झालंय की काय असा प्रश्न या आमदारांच्या मंत्र्यांच्या वर्तनामुळे निर्माण झालाय. या सरकारचे 3 प्रमुख आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, सगळी जबाबदारी त्यांची, पण त्यांना सहकार्य देणाऱ्या 2 पक्षाचे 2 उपमुख्यमंत्री आहेत. शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे अजितदादा पवार. हे दोघंही नेते आपल्या मंत्र्यांवर, आपल्या आमदारांवर अंकुश ठेवू शकत नाही आहेत का? त्यांना शहाणपण सांगू शकत नाही आहेत का? हा प्रश्न या सगळ्या वर्तमानांनी निर्माण केलेला आहे. जनतेने मुकी मेंढरं होऊन काय काय सहन करायचं आहे असा प्रश्न या राजकारण्यांचं वर्तन उपस्थित करत आहे. जर सरकारला स्वतःच्या कामाची प्रतिमा समोर आणायची असेल तर या बाजारबुणग्यांवर, या उल्लू मशालांवर अंकुश आणावा लागेल. अशा प्रकारचं वर्तन चालणार नाही हे स्पष्ट करून सांगावं लागेल.
महाराष्ट्रात हुंडाबळी होत आहेत. एका राजकीय नेत्याकडे लग्न होऊन गेलेली तरुणी स्वतःचं जीवन संपवते आहे. या अभागी तरुणीच्या सासऱ्यांबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची छायाचित्र आहेत. हे अजिबातच भूषणावह नाही आहे. एक कोणीतरी प्रफुल्ल लोढा नावाचा जळगावातला इसम तो सर्व पक्षांमध्ये अत्यंत सराईतपणे वावरतोय. कोणाला फुलं देतोय, कोणाचे गुच्छ घेतोय, कोणावर त्यांनी पैसे दिल्याचा आरोप आहे, कोणाला त्यांनी मदत केल्याचं कौतुकाने बोललं जात आहे. हे असे किती लोढा महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. प्रफुल्ल लोढा यांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल पोलिसांनी त्यांना तक्रार होताच अटक केली आहे. उत्तम आहे, हे केलंच पाहिजे, राज्य कायद्याचं आहे. पण हा एक फोटो बाहेर येताच काळे नावाच्या एका बलात्काराचा आरोप असलेल्या इसमाबरोबर आदित्य ठाकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांची छायाचित्र देखील प्रसिद्ध झालेली आहे. आता कोणीही किंवा हे दोघंही नेते अशा प्रकारच्या वादग्रस्त इसमाबद्दल स्वतःची छायाचित्र काढणार नाहीत हे नक्की. पण मग राजकारणात अशा बलात्काऱ्यांना, अशा खुन्यांना, कायदा हातात घेणाऱ्यांना राजरोस वाट मिळतेय का? सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या सगळ्या नेत्यांपर्यंत सामान्य माणसाला पोचता येतं का? जनतेला त्यांच्यापर्यंत जायचंय तर तशी संधी असते का? आणि इथे कायदा हातात घेणारे धनदांडगे जे वेगवेगळ्या अत्यंत गंभीर गुन्ह्यांना सामोरे जात आहेत ते पुष्पगुच्छ द्यायला, तुमचं मी सगळं काम सांभाळतो सांगायला या बड्या नेत्यांपर्यंत जाऊ कसे शकतात? हा महाराष्ट्र आहे का बिहार आहे? महाराष्ट्राच्या राजकारणांनी हे प्रश्न आपल्यासमोर निर्माण केलेले आहेत. महाराष्ट्रातली जनता त्यामुळे अस्वस्थ आहे. आणि या अस्वस्थतेत भर पाडणारा एक निर्णय मुंबई बॉम्बस्फोटांबद्दलही समोर आलाय. मुंबईमध्ये झालेले बॉम्बस्फोट ही किती भयावह गोष्ट आहे याची अख्ख्या मुंबईकरांना कल्पना आहे. या बॉम्बस्फोटांचा तपास अत्यंत चुकीच्या पद्धतीनं झाला. ज्यांना दोषी ठरवलं गेलं त्यांचे साक्षी नीट नोंदवल्या गेल्या नाहीत. सर्व दोषी ठरवलेल्यांच्या साक्षी थोड्याफार फरकानं एकच आहेत. त्याचे लीगल आणि तपासाच्या भाषेतले ADR नीट ठेवले गेलेले नाहीत. अशा तपासातल्या त्रुटींवर बोट ठेवत उच्च न्यायालयांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या लोकांना निर्दोष सोडून देण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर या व्यक्तींना स्पेशल कोर्टनी, या तपासासाठी नेमलेल्या कोर्टाने दोषी ठरवलं होतं. ते दोषी कोणत्या आधारे ठरवलं त्याची कागदपत्र, पुरावे उपलब्ध असताना देखील उच्च न्यायालयानं या सगळ्या तपासात तफावत असल्याचं जे काय विधान केलंय ते देशाच्या तपास यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. शिवाय मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ जर काही तरतुदी बघत कायद्यावर बोट ठेवत लोकांना सोडत असेल, कोणत्याही निष्पापाला सजा व्हायला नको हा नियम आहे, तर मग मुंबईत जे 250 लोक मेले, एका अत्यंत राष्ट्रविरोधी कारवाईची शिकार ठरले, बॉम्बस्फोटात गेले, त्यांना मारलं कोणी हा पण प्रश्न आहे. तपास यंत्रणा उत्तम प्रकारे तपास करत नसतील तर निष्पापांना या देशात वर्षानुवर्ष तुरुंगात खितपत पाडलं जातं असा एक अपप्रचार भारताबद्दल जागतिक स्तरावर होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही आहे. अशा प्रकारचा जर प्रचार झाला आणि इथे अल्पसंख्याकांना दुय्यम दर्जाचं नागरिक म्हणून वागवलं जातं, अशा पद्धतीची पण भाषा वापरली गेली तर भारताची न्यायसंहिता आणि भारताचे राज्यकर्ते याला कशा प्रकारे उत्तर देणार आहेत? हा स्फोट झाला होता काँग्रेसचं सरकार असताना आणि मुंबई उच्च न्यायालयाने 19 वर्षांनंतर निकाल दिला तो भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार सत्तेत असताना. सुदैवाने या निकालाचं, तपासाचं, त्यातल्या त्रुटींचं पक्षीय राजकारण झालं नाही. कसं काय एवढं भान पाळलं गेलं माहीत नाही, पण त्याबद्दल जनता आभारी आहे राजकारण्यांची. पण जर लोक गेले आणि यातले कोणीच त्यात दोषी नाहीत तर मग या मुंबईकरांना मारलं कोणी? सुरक्षा यंत्रणा चौकसपणे काम करायला हव्यात अशी अपेक्षा असताना
मुंबईच्या लोकलमध्ये कुकरचे बॉम्ब ठेवले कोणी? आता यातली गंमत अशी आहे की दहशतवाद नियंत्रण दल जे आहे, ज्याला अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणतात, ATS, त्यांनी केलेला तपास वेगळा आहे आणि मुंबईच्या अत्यंत प्रसिद्ध गुन्हे शाखेने केलेला तपास वेगळा आहे. या दोन्ही तपासातली जी तथ्य आहेत ती एकमेकांना छेद देणारी आहेत असं एक मत नोंदवलं जात आहे. त्या काळातही काही निष्पापांना यंत्रणेंनी पकडून तर आणलं नाही ना, अशा प्रकारचे आक्षेप घेतले जात होते. त्यातल्या एका निर्दोष ठरलेल्या व्यक्तींनी त्यावर पुस्तक देखील लिहिलेलं आहे. कोणत्याही निष्पापाला, तो कोणत्याही समाजातला असो, कोणत्याही धर्मातला असो, शिक्षा व्हायला नको हे मान्यच आहे. पण मग केवळ आम्ही एखाद्या गुन्ह्याची उकल केली म्हणून कोणाला तरी त्यात अडकवलं जात आहे का? आज जागतिक पातळीवर भारताला दिलासा देणारा अंतरिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय आणि सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल बाजूला ठेवत निर्दोष जे सोडले त्यांना परत काही अटक केली जाणार नाही याची हमी दिली आहे. याचा अर्थ कुठेतरी न्यायव्यवस्था मान्य करते की संबंध नसलेल्यांना या प्रकरणात अडकवलं गेलं. गंभीर मुद्दा आहे. संबंध नसलेले अडकवले गेले त्यांना सुटका मिळाली पाहिजे. 19 वर्ष जिथे ट्रायल्स चालतात तिथे पुरेशी शिक्षा बिचारे ते तशीच भोगतात. त्यामुळे त्यांना सोडलं गेलं यापेक्षाही जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे की मुंबईच्या यंत्रणांना वेठीला धरून मग स्फोट केले कोणी? जर स्वतःच्या पोटापाण्यासाठी मुंबईकर लढत लोंबकळत लोकलनी कुठेतरी कामावर जात असतील तर त्यांच्या सुरक्षितपणे घरी पोहोचण्याची हमी पण आपली यंत्रणा देऊ शकत नाही का? आणि यंत्रणा ही हमी देऊ शकत नसेल तर ते पाप कोणी केलं आणि 250 लोक कोणी मारले याचं उत्तर पब्लिकला मिळायला नको आहे का? पोलीस यंत्रणांनी तपासातल्या त्रुटींवर बोट ठेवावंच. न्यायालयांनीही, छोट्या न्यायालयांनी, विशेष न्यायालयांनी दिलेला निकाल उच्च न्यायालयाला रद्दबातल का करावासा वाटतो याचा जरूर विचार करावा. आज भारत सरकारचे महाधिवक्ता असलेले तुषार मेहता यांनी बाजू पण मांडलेली आहे की जे सोडून दिले त्यांना परत आणू नका. पण हा निर्णय, हा उच्च न्यायालयाचा जो निवाडा आहे तो हाताशी धरून मकोका कोर्टातल्या अनेक निर्णयांना आव्हान दिलं जाईल. ते निर्णय बदलवले जातील. त्यामुळे या निर्णयाला तुम्ही स्टे द्या. निर्णयाला स्टे द्या म्हणण्याची वेळ ही अतिशय गंभीर आहे. सर्वोच्च न्यायालय या सर्व गोष्टींकडे योग्य पद्धतीने बघेल. पण जर एवढे मुंबईकर मेले तर त्यांना मारलं कोणी? हू किल्ड जेसिका सारखे काही चित्रपट या निमित्ताने चर्चेत येऊ शकतात. नासिरुद्दीन शाह यांची भूमिका असलेला एक त्यावेळचा चित्रपट गाजला होता. त्या चित्रपटामध्ये तो अत्यंत सामान्य असलेला एक तंत्र स्नेही माणूस मुंबईच्या बॉम्बस्फोटांबद्दल अत्यंत जहाल अशी विधानं करतो आणि नागरिक बिचारे कसे भरडले जातात याची नोंद करतो. या सिनेमातलं तथ्य जे आहे ते मुंबईकरांचं भागधेय झालंय. 800 लोक या सगळ्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत. एकाच वेळेला 8 ठिकाणी 6 मिनिटांच्या अंतरात स्फोट होणं हे मुंबईच्या पोलीस व्यवस्थेला दिलं गेलेलं आव्हान आहे. ते कोणी केलं याचं उत्तर जर 19 वर्षांनंतर योग्य पद्धतीनं मिळत नसेल तर जनतेने कोणाकडे आशेने पाहायचं? स्पिरिट ऑफ मुंबईच्या नावाने मुंबईकरांच्या सहनशीलतेचा सतत गौरव केला जातो. पण ते मुंबईकरांचं स्पिरिट वगैरे नाही, तर ती मुंबईकरांची अगतिकता आहे. बाहेर पडलो नाही तर पोटापाण्याचे प्रश्न मिटणार नाहीत हे समजलेले मुंबईकर बिचारे बाहेर पडतात. या दुर्दैवी कुकर बॉम्बस्फोट नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्फोटांच्या मालिकेनंतर लगोलगच काही दिवसांनी मुंबईवरचा सर्वाधिक उद्विग्न करणारा दहशतवादी हल्ला झाला होता. म्हणजे त्यावेळेचा तपास योग्य होतच नव्हता आणि पुढच्यासाठी सुरक्षेची हमी पण दिली गेली जात नव्हती. एवढं भयंकर वास्तव या मुंबईतलं गेल्या काही वर्षांपूर्वीचं समोर आलंय.
एकीकडे लोकप्रतिनिधी स्वतःच्या नावाने डान्स बार घेत आहेत, तिथे काय वाटेल ते उद्योग चालवले जात आहेत. कदाचित काही अगतिक महिलांना तिथे डान्स बारमध्ये पूर्वी ज्याप्रमाणे व्हायचं त्याप्रमाणे उदरनिर्वाहासाठी काहीतरी नाच करावे लागत असतील, जे देखील अत्यंत वाईट आहे, संवेदनशील मनाला त्रास देणार आहे. हे सगळं आमदारांच्या मंत्र्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या परवान्यात चालत असेल तर महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. एखादा कृषी मंत्री अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा न देता त्यांना सरकारच भिकारी आहे असं सांगत असेल तर त्याचं काय करावं? कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन दिलं गेलं होतं. निवडून येण्याच्या आधी काय वाटेल ती आश्वासनं आजकाल भारतात दिली जातात. कर्ज माफ होणार म्हणून कोणीही जाऊन अजून आपलं कर्जच भरत नाही आहेत. सधन शेतकरी देखील गेल्या वर्षामध्ये पिकाचे पैसे मिळाले असतानाही कर्ज भरायला तयार नाहीत, असंही एक वास्तव समोर आलंय. त्यामुळे काही हजार कोटी बँकांचे अडकले आहेत. नेतेच जर अयोग्य वागत असतील तर आम्ही कायद्याचं पालन का करा असा प्रश्न महाराष्ट्राची जनता या कृतीतनं दाखवून देते आहे. महाराष्ट्र असा नव्हता. महाराष्ट्र हा विचारांचं स्वागत करणारा होता. महाराष्ट्र पुरोगामित्वाची चाड धरणारा होता. खरा महाराष्ट्र खरं तर अजूनही असाच आहे. पण काही लोकांच्या आगळिकीमुळे, कायदा हातात घेण्याच्या वृत्तीमुळे, बेदरकार वागण्यामुळे आणि यंत्रणातल्या परस्परांवर कुरघोडी करण्याच्या दाव्यांमुळे महाराष्ट्रातल्या जनतेचं आज बिहारीकरण झालेलं आहे. हे बिहारीकरण जनतेला अजिबात मान्य नाही. महाराष्ट्रातली जनता नव्यातनी येणाऱ्या गुंतवणुकीची आस धरून आहे. जलयुक्त शिवारसारख्या नव्या योजना आपल्या शेतामध्ये पाणी आणतील, नदीजोड प्रकल्प आपल्याला मोठे लाभ मिळवून देतील, अशा सगळ्या विचारात असताना महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी, महाराष्ट्रातले बडे पोलीस अधिकारी नेमके करतात तरी काय आहेत? या लोकप्रतिनिधींना हे वास्तव समजत नसेल तर त्यांचा कान राज्यकर्त्यांनी पिळायची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनदा कोकाटेंबद्दल बोललेले आहेत. त्यांनी अत्यंत ठामपणे काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाल्यानंतर त्यांच्यासारख्या ओबीसी समाजात दबंग ओळख असलेल्या नेत्यालाही घरी पाठवलं गेलं होतं. पुन्हा तशीच वेळ जर बेलगाम वक्तव्यांनी येत असेल तर सरकारनी मागे पुढे पाहायला नको. सरकार अत्यंत उत्तम निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी प्रसिद्ध व्हायला हवं. काही लोकांना पाठीशी घालतोय या मागणीसाठी नाही. आज विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये मारामारी झाली आहे, मग रमी पाहिली गेली आहे, मग परवाने दिलेले आहेत मद्यपानाचे, डान्स बारचे, किंवा थोडं सभ्यपणे रामदास कदम यांनी दिलेलं स्पष्टीकरण लक्षात घेत मान्य करू की बारचे परवाने दिले आहेत. हे सगळं योग्य आहे का? हे सगळं जनतेला चालतं आहे का? आणि जनता जे लोकप्रतिनिधी निवडून देते आहेत ते या पद्धतीचे आहेत काय? खरं तर स्पिरिट ऑफ मुंबई जर ताजं असेल तर मुंबईच्या निकालांना न्याय द्या असं म्हणणारे मोर्चे देखील इथे निघाले असते. तसं काही झालं नाही, कारण घटना 19 वर्षांपूर्वीची आहे. स्मरणातल्या काही गोष्टी धूसर होत जातात म्हणतात. त्या घटनेतले जे बिचारे जखमी आहेत, ज्यांच्या घरचे लोक मृत झाले, ते या निर्णयाविरुद्ध आक्रोश करत होते. आता सर्वोच्च न्यायालयाने काहीसा दिलासा देखील दिला आहे. पण अशा प्रकारचे तपास, अशा प्रकारचं वर्तन हे महाराष्ट्राला शोभा देणारं नाही. वेळीच जागा व्हायची गरज आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले अत्यंत अभ्यासू, संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनीच आता सूत्र हातात घेऊन या सगळ्यांना वठणीवर आणायची गरज आहे. ते स्वतः कोणत्याही गुन्ह्याला किंवा कोणत्याही आगळिकीला पाठीशी घालत नाहीत असं त्यांच्या वक्तव्यावरून निश्चित वाटतं. आता ही वक्तव्य कृतीत उतरवताना त्यांनी हातात काहीतरी कडक कायदे घेण्याची गरज आहे आणि कारवाईची देखील गरज आहे. आज इतकंच. आपल्यालाही महाराष्ट्रातली ही परिस्थिती पाहून जो आक्रोश होतोय तो आम्हाला जरूर कळवा. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आमचे
क्रमांक, आमचे संपर्क आपल्याला उपलब्ध आहेत. पब्लिक पुराण हे जनतेच्या मनातल्या खदखदीला, असंतोषाला वाट करून देऊन सरकारवर अंकुश निर्माण करण्यासाठी आहे. आपल्या प्रतिक्रियांचं कायम स्वागत आहे. नमस्कार.